नमस्कार इतिहास मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वरला छापा घालून पकडून कैद करून कडक बंदोबस्तात औरंगजेबाकडे बहादूरगडला नेणारा मोगली फौजेतील सरदार म्हणजे शेख निजाम। हा शेख निजाम दख्खनीचा शेख निजाम हैदराबादी कसा झाला, हैदराबादीचा मुकर्रब खान आणि नंतर मुकर्रब खानाचा खान जमान फतेह जंग का, केव्हा आणि कसा झाला, या प्रश्नांच्या उत्तरातच दडलेली आहे शेख निजामाने केलेली गद्दारी। हा शेख निजाम कोण होता, त्याची मुले कोण होती, सेनापती संताजी घोरपडेंनी याच्यावर हल्ला केला तेव्हा काय झाले, तो ठार झाला की वाचला, तो केव्हा मेला, या शेख निजामाचे माझ्या तैमूर खानदानावर उपकार आहेत असे औरंगजेब का म्हणाला होता। सादर आहे शेख निजामाचा अपरिचित, दुर्मिळ आणि तुम्ही कधीच न ऐकलेला इतिहास, अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यानिशी। शेख निजाम हा सर्वात अधिक कोणत्या सल्तनतीचा सरदार होता, या प्रश्नाचे उत्तर आहे बुसातीन उस सलातीन या विजापूरच्या आदिलशाहीची समग्र माहिती देणाऱ्या ग्रंथात। यात लिहिले आहे की शेख निजाम दक्षिणी म्हणजे दख्खनी सर्वास प्रसिद्ध व आदिलशाही राजधानीतील चाकर मंडळीतील होता। तो या राजधानीत बखेडा झाल्यानंतर कुतुबुल मुल्क अबुल हसन याचे चाकरीत दाखल झाला। यातील दक्षिणी किंवा दख्खनी हा शब्द मोगल लोक दख्खनच्या पठारी भागात कायमस्वरूपी राहत असलेल्या लोकांना लावत असत। हे दख्खनचे पठार म्हणजे आपल्या भारतातील नर्मदा नदीच्या दक्षिणेला असणारा प्रदेश। महाराष्ट्रात जसे कोकणी घाटी हे शब्द वापरले जातात तसाच हा प्रकार आहे। औरंगजेबाने अफाट सैन्यासह आदिलशाही नष्ट करण्यासाठी विजापूर शहराला 1685 साली वेढा घातला होता। यावेळी छत्रपती शंभूराजे सैन्यासह आदिलशाहीला लागेल ती सर्व मदत करीत होते। नेहमीच्याच पद्धतीने औरंगजेबाने विजापुरी सरदारांना फोडून आपल्याकडे घेण्यासाठी फितुरीचे प्रयत्न सुरू केले। विजापूरचा पाडाव होऊन आदिलशाहीचा अंत होणार हे दिसू लागताच अनेक विजापुरी सरदार आदिलशाही सोडून औरंगजेबाला सामील झाले, तर काही इतरत्र निघून गेले। शेख निजाम दख्खनी त्या संकट काळात आदिलशाही सोडून गोळकोंड्याचा कुतुबशहा अबुल हसन तानाशहा याच्या चाकरीत गेला। या शेख निजामाच्या अमीन खान दख्खनी, इखलास खान, शेख मिरान, शेख अब्दुल्ला, अब्दुल कादर आणि फरीद साहिब अशा 6 मुलांची नावे इतिहासामध्ये नमूद आहेत। यामधीलच इखलास खान, शेख मिरान आणि शेख अब्दुल्ला या 3 मुलांच्या सह शेख निजाम कुतुबशाहीत दाखल झाला होता। हैदराबाद हे कुतुबशाहीच्या राजधानीचे शहर असल्याने शेख निजाम दख्खनी आता शेख निजाम हैदराबादी या नावाने ओळखला जाऊ लागला। औरंगजेबाचा विजापूरचा वेढा चालू असतानाच मोगलांच्या दुसऱ्या फौजेने कुतुबशाहीचे मुख्य शहर हैदराबाद काबीज केले। अबुल हसन कुतुबशहा गोळकोंड्याच्या किल्ल्यात आश्रयाला गेला। मोगल फौज गोवळकोंड्याकडे येऊ लागताच शेख निजामाने त्या मोगली फौजेवर हल्ला केला। या हल्ल्यात मीर हशम हा मोगली सरदार मारला गेला, सौदागर लुटले गेले आणि अब्दुल करीम या मोगली सरदाराला शेख निजामाने कैद करून गोवळकोंड्याला नेले। पण औरंगजेबाला अतिशय घाबरणाऱ्या अबुल हसन कुतुबशहाने अब्दुल करीमला सोडून दिले। विजापूर जिंकून आदिलशाही नष्ट करून आता स्वतः औरंगजेब गोवळकोंड्याच्या रोखाने निघाला। औरंगजेबाने कुतुबशहावर त्याने संभाजीराजांना मदत करून 1 लाख पगोडे म्हणजे सोन्याची नाणी दिल्याचा आरोप करून औरंगजेब कुतुबशाही बुडवायला चालून आला। 1687 सालच्या जानेवारीत मोगलांची अफाट फौज गोळकोंड्याच्या किल्ल्याभोवती पसरली। यावेळी कुतुबशाही सरदार अब्दुल रजाक आणि शेख निजाम यांच्या हाताखाली 40 ते 50 हजार घोडेस्वारांचे सैन्य होते। किल्ल्याबाहेर किल्ल्याभोवती असलेल्या कुतुबशाही सैन्याचा शेख निजाम हाच प्रमुख होता। मोगलांचा वेढा सुरू झाला। या वेढ्यावर किल्ल्यातून मारा होत होता। शेख निजाम सुद्धा हल्ले करीत होता। त्यातच छत्रपती शंभूराजांनी कुतुबशहाच्या मदतीला पाठवलेले हजारोंचे मराठा घोडदळ आणि पायदळ वेढ्याच्या बाहेरच्या बाजूने मोगलांच्या वर सतत हल्ले करीत होते। या तिहेरी माऱ्याने मोगलांचे पाऊल पुढे पडेना। वेढा सुरू होऊन 5 महिने झाले तरी किल्ला मोगलांच्या हाती पडण्याचे कसलेच चिन्ह दिसत नव्हते। त्यातच मोगली फौजेमध्ये रसदेच्या कमतरतेमुळे आणि रोगराईमुळे
अत्यंत हलाखीची परिस्थिती निर्माण झाली होती. आता मात्र स्वतः औरंगजेब सुद्धा मोठ्या काळजीत पडला आणि त्याने पुन्हा त्याचे शत्रू सैन्यात फितुरी करण्याचे हुकमी अस्त्र बाहेर काढले. मोठमोठ्या बक्षिसांचे आणि पदांचे आमिषाचे गळ टाकण्यात आले आणि या गळाला लागला शेख निजाम हा भला मोठा मासा. या दिवशी तारीख होती 28 मे 1687. या घटनेचे वर्णन औरंगजेबाचे अधिकृत चरित्र असलेल्या मासिर ए आलमगिरी या ग्रंथात असे दिले आहे. शेख निजाम हा अबुल हसनचा उत्तम सेवक होता. तो किल्ल्याबाहेरील कुतुबशाही सैन्याचा मुख्य होता. 28 मे 1687 रोजी तो औरंगजेबाला भेटायला आला. त्याने औरंगजेबाला 500 मोहरा आणि 1000 रुपये नजर केले. औरंगजेबाने शेख निजामाला मुकर्रब खान हा किताब, 6000 मनसब आणि 1,00,000 रुपये रोख बक्षीस दिले. त्याला खास अंगरखा, एक तलवार, मोती जडवलेला खंजीर, एक रत्नजडित ढाल, निशान, नगारे, 20 घोडे आणि 2 हत्ती बक्षीस दिले. अशा प्रकारे शेख निजाम हैदराबादी आता शेख निजाम मुकर्रब खान झाला, मोगलांचा चाकर झाला. शेख निजामासह औरंगजेबाला सामील झालेली शेख निजामाची मुले आणि काही नातेवाईक या सर्वांची मिळून एकूण मनसब होती तब्बल 25,000 आणि ती होती 21,000 स्वारांच्या सह. शेख निजाम औरंगजेबाला सामील झाल्याने गोळकोंड्याचा पाडाव आणि कुतुबशाहीचा अस्त जवळ आला. कारण आता किल्ल्याबाहेरच्या कुतुबशाही सैन्याचा प्रमुखच औरंगजेबाला सामील झाला होता. औरंगजेबाची लष्करी ताकद यामुळे वाढली तर त्याच प्रमाणात कुतुबशाही सैन्याचे खच्चीकरण झाले. कुतुबशाहीच्या संरक्षणाची एक महत्वाची फळीच औरंगजेबाने फितुरीचा वापर करून एका झटक्यात गिळून टाकली, संपवली. शेख निजामाच्या त्या कृत्याचे अगदी नेमक्या शब्दात वर्णन मासिर उल उमरा या ग्रंथात आहे आणि ते असे आहे. गोळकोंड्याच्या वेढ्यावेळी शेख निजाम हा कुतुबशाही सैन्याचा मुख्य होता. जेव्हा कुतुबशहाचे भाग्य त्याच्यापासून दुरावले आणि दुर्दैवाची चिन्हे वाढू लागली तेव्हा शेख निजामाने इमानदारीला तिलांजली दिली आणि तो औरंगजेबाच्या उंबरठ्याला बिलगला. याचा स्पष्ट अर्थ आहे शेख निजामाने कुतुबशहाला दगा देऊन गद्दारी करून औरंगजेबाची चाकरी पत्करली. शेख निजामाचे महत्व माहिती असल्यामुळेच औरंगजेबाने त्याच्यावर पदवी, मोठी रक्कम आणि अनेक बक्षिसांची खैरात केली होती. कुतुबशहा अशा प्रकारे भयंकर संकटात सापडलेला असताना त्याला तसाच सोडून त्याच्या शत्रूला सामील होऊन कुतुबशहाचाच नाश करण्यासाठी शेख निजाम हा औरंगजेबाला सामील झाला होता. शेख निजाम मोगलांना सामील झाल्यानंतर जून, जुलै, ऑगस्ट या महिन्यातील प्रचंड पावसामुळे वेढ्याची परिस्थिती जैसे थेच राहिली. पण अखेर 1687च्या सप्टेंबरमध्ये गोळकोंडा किल्ल्याचा पाडाव झाला. त्याचबरोबर कुतुबशाही सल्तनतीचाही अस्त झाला. यानंतर 1.5 वर्षाने शेख निजामाने जी कामगिरी केली त्यासाठी औरंगजेब 7 वर्षे अक्षरशः कासावीस होऊन उतावीळपणे वाट पाहत होता. शेख निजामाची ही कामगिरी म्हणजे त्याने शंभूराजांना पकडून कैद केल्याची घटना. ही घटना कशी घडली आणि त्यामागे कुणाचा हात होता या विषयावरील 4 सविस्तर व्हिडिओ आपल्या या चॅनलवर आहेत. ते तुम्ही पाहिलेच असतील. त्यामुळे आता आपण शेख निजामाचे पुढे काय झाले याविषयी जाणून घेऊयात. शेख निजामाने शंभूराजांना कैदी अवस्थेत बहादूरगडावर असलेल्या औरंगजेबाच्या छावणीत नेले. औरंगजेब शेख निजामावर बेहद खुश झाला. शेख निजाम मुकर्रब खान याला औरंगजेबाने खान ई जमान फतेह जंग हा नवा किताब दिला. त्याला 50,000 रुपये, खास उत्कृष्ट अंगरखा, रत्नजडित खोगीर आणि साज असलेला घोडा, एक खंजीर, एक रत्नजडित धोप अशी अनेक बक्षिसे दिली. शेख निजामाचा मुलगा इकलास खान याला खान ई आलम हा किताब आणि 5,000 मनसब देण्यात आली. दुसरा मुलगा शेख मिरान याला मुनव्वर खान आणि तिसरा मुलगा शेख अब्दुल्ला याला इख्तिसास खान असे किताब देण्यात आले. शेख निजामाचे सहकारी आणि इतर नातेवाईक यांना सुद्धा मनसबी देण्यात आल्या. मोठमोठ्या पदव्यांची आणि बक्षिसांची ही खैरात औरंगजेबाला शेख निजामाची ती कामगिरी किती मोठ्या प्रमाणात महत्वाची वाटली होती हेच आपल्याला दर्शवते. याच घटनेमुळे आपण आता मराठ्यांचे स्वराज्य नक्कीच नष्ट करणार
अशी स्वप्ने औरंगजेबाला पडू लागली होती. पण औरंगजेबाच्या त्या स्वप्नांना पहिला जोरदार सुरुंग लावला तो महापराक्रमी सेनापती संताजी घोरपडे यांनी. सप्टेंबर 1689 मध्ये म्हणजे शंभूराजांच्या औरंगजेबाने केलेल्या क्रूर आणि अमानुष हत्येनंतर केवळ 6 महिन्यांनी संताजींनी खुद्द औरंगजेबालाच ठार करण्यासाठी हल्ला केला होता. लाखाहून जास्त मोगली फौजेच्या गराड्यात असलेल्या औरंगजेबाच्या शाही शामियान्यावर मोगली फौजेत घुसून संताजी घोरपडे थेट तुटून पडले होते. या हल्ल्यामध्ये औरंगजेब केवळ त्याचे नशीब जोरावर होते म्हणूनच वाचला होता. आणि याच संताजींनी शंभूराजांना पकडणाऱ्या शेख निजामाची कशी धुळदाण केली ते आपण आता पाहूया. 11 जुलै 1689 रोजी कोल्हापूर जवळ असलेल्या मोगली फौजेतील खान जमान फतेजंग म्हणजे शेख निजाम याचा मुलगा मुनव्वर खान याच्यावर मराठ्यांच्या एका तुकडीने हल्ला केला होता. हे कळताच औरंगजेबाने 25 जुलै 1689 रोजी शेख निजामाला कोल्हापूरच्या ठाण्यावर हजर होण्याचा हुकूम फरमावला. शेख निजाम कोल्हापूरला आला आणि 1689 सालच्या अखेरीस म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात खुद्द संताजी घोरपडेंनी शेख निजामावर झडप घातली. या घटनेबद्दल 2 समकालीन व्यक्तींची वर्णने म्हणजे पुरावे काय सांगतात ते आता सांगतो. औरंगजेबाच्या पदरचा एक अधिकारी आणि लेखक ईश्वरदास नागर याने फुतुहाते आलमगिरी या नावाचे पुस्तक फारसी भाषेत लिहिलेले आहे. या पुस्तकाचे मराठी भाषांतर सेतू माधवराव पगडी यांनी मोगल मराठा संघर्ष या पुस्तकात दिलेले आहे आणि त्यातील वर्णन असे आहे. मराठे कोल्हापूर भागात पसरले. खान जमान फतेह जंग खान म्हणजे शेख निजाम हा त्यांच्यावर चालून गेला. कोल्हापुराजवळ मराठ्यांचे आणि मोगलांचे तुंबळ युद्ध झाले. 1 प्रहर आणि 4 घटिकापर्यंत हे युद्ध चालले होते. मराठ्यांचे सुमारे 700 सैनिक ठार झाले. मोगलांचे 400 सैनिक मृत्युमुखी पडले. मराठ्यांचे सैन्य अधिक होते आणि ते ठाण मांडून लढत होते. या युद्धात खान जमान आणि त्याचा मुलगा खाने आलम यांना तलवारीच्या आणि भाल्याच्या जबर जखमा झाल्या. पण पुढे टिकाव न धरून मराठे निघून गेले. बादशहाला युद्धाची हकीकत कळल्यानंतर त्याने महम्मद तकी खान यास बरोबर 2000 सैन्य देऊन खान जमान याच्या मदतीस पाठविले. खान जमान यास खिलतीची वस्त्रे आणि तलवार ही बक्षीस म्हणून देण्यात आली. याशिवाय खान जमान आणि त्याचा मुलगा यांच्या जखमा बऱ्या करण्यासाठी बादशहाने सेबॅस्टियन नावाचा फिरंगी डॉक्टर यास त्याच्याकडे पाठविले. या वर्णनात शेख निजामाशी लढाई कोणत्या मराठा सरदाराने केली ते सांगितलेले नाही, पण हे सांगणारा एक पुरावा आहे. राजाराम चरितम या नावाचे संस्कृत काव्य केशव पंडित यांनी लिहिलेले आहे. हे केशव पंडित छत्रपती राजाराम महाराज रायगडावरून निसटून तामिळनाडूतील जिंजीला गेले तेव्हा त्या प्रवासात राजाराम महाराजांच्या सोबत होते. अर्थात राजाराम चरितम हे काव्य म्हणजे समकालीन आणि अस्सल पुरावा आहे. यातील वर्णन आता मूळ संस्कृत श्लोक आणि त्याचे मराठी भाषांतर याच्यासह पाहूया. रामचंद्रपंत अमात्यांनी महाबलवान संताजी घोरपडे व वीरश्रेष्ठ धनाजी जाधव यास शेख निजामाला शासन करण्याची आज्ञा दिली. त्या दोन्ही वीरांनी त्या क्षणीच कूच केले. म्हणजे शेख निजाम हा कोल्हापूरला आला आहे, त्याच्यावर हल्ला करून त्याला शिक्षा करावी असे रामचंद्र पंतांनी संताजी आणि धनाजींना कळवले होते. ही शिक्षा कशासाठी करायची होती तर याच शेख निजामाने शंभूराजांना पकडले होते म्हणून त्याचा बदला घ्यायचा होता. पुढे निजामाला जिंकण्यासाठी पाठविलेल्या संताजी घोरपडे आदींनी शेख निजामाचा पराभव करून त्याचे हत्ती घोडे व पुष्कळ द्रव्य म्हणजे धन संपत्ती हरण केले. तेव्हा अंगावर जखमा झालेला तो खल म्हणजे दुष्ट शेख निजाम कसाबसा जीव बचावून करविरास पळून गेला. आता हे दोन्ही पुरावे एकत्रितपणे आपल्याला काय सांगतात तर संताजी घोरपडेंनी आधी कोल्हापूरच्या मोगली ठाण्याभोवती घिरट्या घालून शेख निजामाला मुख्य छावणीपासून दूर येऊन मराठ्यांच्यावर हल्ला करायला भाग पाडले. शेख निजाम टप्प्यात येताच त्याच्यावर झडप घालून संताजींनी त्याचा सडकून पराभव केला. या हल्ल्यामध्ये शेख निजाम मरता मरता वाचला, कारण भयंकर जखमी होऊन सुद्धा
तो पळून जाण्यामध्ये यशस्वी झाला. म्हणजे तो मोगलांच्या मुख्य छावणीत गेला आणि औरंगजेबाने त्याच्या मदतीला 2000 सैनिक पाठवले होते. यामुळेच मराठे नेहमीच्या डावपेचाप्रमाणे झडप घालून जोरदार तडाखा दिल्यावर रिकाम्या पडलेल्या रणांगणातून निघून गेले. त्या लढाईत शेख निजामाला झालेल्या जखमा इतक्या गंभीर होत्या की त्याला बरा करण्यासाठी औरंगजेबाने सेबॅस्टियन नावाचा खास युरोपियन डॉक्टर त्याच्याकडे पाठवला होता. त्या जीवावरच्या प्रसंगात शेख निजाम अगदी गंभीर जखमी होऊन सुद्धा वाचला होता. पण काही वक्ते, लेखक आणि युट्यूब चॅनलवाले शेख निजाम त्या लढाईत ठार झाला किंवा लढाईतील जखमांनी त्यानंतर लगेचच मेला किंवा त्या लढाईनंतर शेख निजामाची कारकीर्दच संपली असे सांगतात. पण या तिन्ही बाबी साफ खोट्या आहेत. शेख निजाम हा त्या लढाईनंतर सुद्धा औरंगजेबाच्या अनेक लष्करी मोहिमांच्या मध्ये कामगिरी बजावत होता. याचे अनेक पुरावे उपलब्ध आहेत. आणि यातच संताजी घोरपडेंना पुन्हा एकदा शेख निजामाशी लढायचा प्रसंग कसा आला होता ते देखील आपल्या समोर येते. यासाठी मोगल दरबारच्या बातमीपत्रातील शेख निजामाची कामगिरी आणि संताजी घोरपडेंच्या हालचालीबाबतची वर्णने आपण आता पाहणार आहोत. ही वर्णने आणि त्याच्या तारखा याकडे लक्ष असू द्या. 1 डिसेंबर 1693 शेख निजामाची अकलूजला नेमणूक झाली. 7 मार्च 1694 शेख निजाम मुलांसह पन्हाळगडाकडे रवाना झाला. मे 1694 संताजी घोरपडे 6000 स्वार आणि 7000 पायदळासह नरगुंदकडे गेले. मे 1694 शेख निजाम आणि त्याच्या 3 मुलांना औरंगजेबाने बक्षिसे पाठवली. 25 जून 1694 औरंगजेबाकडून शेख निजामाला एक तलवार आणि त्याच्या मुलांना वस्त्रे पाठवण्यात आली. 28 जून 1694 परकडगड नरगुंद किल्ल्याला मोर्चे लावलेल्या शेख निजामावर किल्ल्यातील मराठ्यांचा हल्ला, खानाला दगडाच्या आणि त्याच्या मुलाला बाणाच्या जखमा झाल्या. 20 जुलै 1694 शेख निजामाचा नरगुंदच्या किल्ल्यावर अयशस्वी हल्ला. तो मोर्चे टाकून छावणीत परत आला. 23 जुलै 1694 शेख निजामाला नरगुंद किल्ल्याच्या वेढ्यातून छावणीत परत बोलावण्यात आले व त्याच्या जागी अवधूत सिंग बुंदेला याची नेमणूक करून त्याला वस्त्रे देऊन पाठवण्यात आले. 5 सप्टेंबर 1694 शेख निजामाच्या शिफारसीनुसार अब्दुल कादर याला बादशहाने खान ही पदवी दिली. 14 नोव्हेंबर 1694 शेख निजामाचा मुलगा मुनव्वर खान याला सरकारी बाकी माफ करण्यात आली. 10 डिसेंबर 1694 शेख निजामाच्या 2 मुलांना बादशहाकडून बक्षिसे देण्यात आली. 11 नोव्हेंबर 1695 शेख निजामाच्या मुलांची मनसब वाढविण्यात आली. 17 फेब्रुवारी 1696 शेख निजामाने औरंगजेबाला पत्र पाठविले. 8 एप्रिल 1696 शेख निजामाच्या मुलांची मनसब वाढविण्यात आली. 1 मे 1696 शेख निजामाची बसवापट्टणला नेमणूक झाली. शेख निजाम उर्फ खान जमान औरंगजेबाच्या कारकिर्दीच्या 40व्या वर्षी म्हणजे इसवी सन 1697 साली मरण पावला. हा शेख निजाम मेला तेव्हा त्याचे वय किमान 55 वर्षे असावे आणि तो एखाद्या असाध्य रोगाने मेला असावा. कारण हा शेख निजाम जर एखाद्या लढाईत मारला गेला असता तर तो औरंगजेबाच्या दृष्टीने महत्वाचा व्यक्ती असल्याने त्याच्या तशा मृत्यूची नोंद मोगलांच्या कागदपत्रात नक्कीच झाली असती. तर असा हा शेख निजाम आदिलशाहीला आणि कुतुबशाहीला घातक ठरला होता, पण औरंगजेबाला मात्र फार उपयोगी पडला होता. आपण आताच पाहिलेल्या सर्व नोंदींच्या मधून समोर येणारी पहिली बाब म्हणजे संताजी घोरपडेंनी 1689 साली केलेल्या हल्ल्यानंतर पुढे 8 वर्षे शेख निजाम जिवंत होता आणि औरंगजेबासाठी वेगवेगळ्या कामगिऱ्या बजावत होता. दुसरी बाब म्हणजे शेख निजाम नरगुंदला गेला त्याआधीच संताजी घोरपडे हे 13,000 सैन्यासह नरगुंद भागात जाऊन दाखल झाले होते. शेख निजामाला नरगुंद किल्ल्याच्या मोर्चातून छावणीमध्ये परत बोलवण्यात आले आणि त्याला परत पाठवण्यात आले. त्यामागे संताजी घोरपडेंचे तो लक्ष होता, म्हणून त्याच्या सुरक्षिततेसाठी त्याला परत पाठविले गेले असा एक तर्क यामध्ये करता येतो. तिसरी बाब म्हणजे औरंगजेबाने अनेकदा शेख निजाम आणि त्याच्या मुलांना बक्षिसे दिली, थकबाकी माफ केली, शेख निजामाची शिफारस सुद्धा मान्य केली होती. औरंगजेब अशा प्रकारे शेख निजामावर इतका मेहरबान का होता याचे देखील उत्तर आहे.
खापी खान या नावाच्या औरंगजेबाच्या पदरच्या मोगली लेखकाने मुंतखब उल लुबाब या नावाचे फारसी भाषेमध्ये पुस्तक लिहिलेले आहे. खापी खानाच्या त्या पुस्तकातील एका उतार्याचे मराठी भाषांतर सेतू माधवराव पगडी यांनी मराठ्यांचे स्वातंत्र्य युद्ध या पुस्तकात दिले आहे आणि ते असे आहे. औरंगजेबाने हमीदुद्दीन खानाला म्हटले की शेख निजाम याने त्या दुष्ट संभाजीला मुला माणसांसहित पकडून उत्कृष्ट कामगिरी केली. त्या शेख निजामाच्या घराण्याने तैमूर घराण्याला ऋणी करून ठेवले आहे. आता यातील तैमूर घराणे म्हणजे औरंगजेबाचे घराणे. संभाजीराजांना पकडणे हा शेख निजामाने औरंगजेबाच्या संपूर्ण खानदानावर केलेला फार मोठा उपकार आहे असेच औरंगजेब मानत होता. यातूनच विजापूरचा आदिलशहा, गोळकोंड्याचा कुतुबशहा किंवा इतर कुणाही पेक्षा छत्रपती संभाजी महाराजांनाच औरंगजेब सर्वात मोठा शत्रू मानत होता हे स्पष्टपणे आपल्या समोर येते. सलग 7 वर्षे औरंगजेबाच्या अफाट लष्करी ताकदीला तलवारीच्या टोकावर तोलणारे शंभूराजे किती महापराक्रमी होते याची खुद्द औरंगजेबानेच दिलेली ही कबुलीच आहे. मित्रांनो, शेख निजामाचा हा अपरिचित आणि संपूर्ण इतिहास तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा. ही दुर्मिळ माहिती देणाऱ्या या व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रांना आणि परिचितांना शेअर करा. व्हिडिओ लाईक करा. तसेच तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र धर्म.